4 मिनिटं 5 मिनिटाचा वेळ लागेल, तिथं आपल्याला पेशन्सली थांबायचं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही ते तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहोत। आणि सर्वात शेवटी सर्व प्रक्रिया पूर्ण पाडल्यानंतर माननीय आयुक्त महोदय यांनी क्रॉस टॅली केल्यानंतर आम्ही प्रभागनिहाय जे संपूर्ण आरक्षण जे आज झालेलं आहे ते आम्ही तुम्हाला स्क्रीनवर दाखवणार आहोत। तर मी माननीय आयुक्त महोदयांना विनंती करतो की कार्यक्रम सुरू करण्याची मला परवानगी मिळावी। एक महत्त्वाची सूचना आहे की कुणाचे काही प्रश्न असतील तर संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते प्रश्न घेण्यात येतील। प्रक्रिया मध्येच आपल्याला थांबून प्रश्न उत्तर घेता येणार नाही, कृपया याची नोंद घ्यावी। सुरू करूया आपण। आयटी टीम सुरू करावे, आयटी टीम सुरू करावे। पहिली स्लाइड आपण जसं पाहू शकता की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 2011च्या जनगणनेनुसार एकूण जी लोकसंख्या आहे 15,18,762। अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे 1,50,171। अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे 42,584। आपल्याला या लोकसंख्येमधून एकूण पालिका सदस्य निवडून द्यायचे आहेत 122 आणि मान्य राज्य निवडणूक आयोग यांच्या सूचनेनुसार 50% राखीव जागांनुसार 122 पैकी 61 जागा आपल्याला महिलांना द्यायच्या आहेत। नेक्स्ट स्लाइड। माननीय नगर विकास विभाग यांच्या 20 मे 2025 रोजीच्या अधिसूचनेनुसार शक्य असेल तेथवर 4 पालिका सदस्य परंतु 3 पेक्षा कमी नाही व 5 पेक्षा अधिक होणार नाही एवढे पालिका सदस्य आपल्याला निवडून द्यायचे आहेत। अशी तरतूद महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मध्ये यामध्ये करण्यात आलेली आहे। या तरतुदीनुसार 31 प्रभाग आपले अंतिम करण्यात आलेले आहेत। त्यापैकी प्रभाग क्रमांक 21 व प्रभाग क्रमांक 25 हे 2 प्रभाग आपले 3 जागांचे आहेत व उर्वरित 29 प्रभाग आपले 4 जागांचे आहेत। खाली टेबलमध्ये सुद्धा आम्ही ते दर्शवलेले आहे। अंतिम प्रभाग आहेत टोटल 31, 2 प्रभाग 3 जागांचे प्रभाग क्रमांक 21 व 25 आणि 4 जागांचे एकूण प्रभाग आहेत टोटल 29। नेक्स्ट स्लाइड। ही जी निवडणूक प्रक्रिया आहे, हे जे आरक्षण आहे हे पहिलं निवडणूक म्हणून ग्राह्य धरावं असं माननीय यांचा सूचना आहे। मान्य नगर विकास विभाग यांचे 20 मे 2025 रोजीच्या अधिसूचनेतील नियम 7 नुसार चक्राक्रमानुसार प्रयोजनासाठी या नियमांचा प्रारंभानंतर घेतलेला सार्वत्रिक निवडणुका ह्या प्रथम निवडणूक असल्याचे मानण्यात येईल अशी तरतूद केली आहे। त्यामुळे यापूर्वी झालेल्या निवडणुकीमधील आरक्षणांचा या आरक्षण सोडतीकरता विचार केला जाणार नाही, कृपया याची नोंद घ्यावी। नेक्स्ट। आपण स्क्रीनवर बघू शकता की ह्या लोकसंख्येच्या गणनेनुसार आपल्याला त्या प्रवर्गाची आपल्याला सदस्य संख्या निश्चित करावी लागते। माननीय आयोगाच्या गाईडलाईन्सवर महाराष्ट्र शासनाच्या गाईडलाईन्सनुसार अनुसूचित जातीची जी लोकसंख्या आहे ती 1,50,171 भागिले आपली एकूण लोकसंख्या 15,18,762 गुणिले आपल्याला एकूण निवडून द्यायचे सदस्य आहेत 122। म्हणजेच अनुसूचित जातीसाठी एकूण राखीव जागा आपल्या होत्यात 12 आणि महिलांसाठी 50% राखीव ठेवायचा आहे, त्याची संख्या होते 6। या सूत्रानुसारच अनुसूचित जमातींची एकूण लोकसंख्या आहे 42,584 भागिले आपली एकूण लोकसंख्या 15,18,762 गुणिले एकूण पालिका सदस्य निवडून द्यायचे आहेत 122। म्हणजेच अनुसूचित जमातींसाठी एकूण राखीव जागा आहेत 3 आणि त्यापैकी 50% राखीव जागा आपल्याला द्यायच्या आहेत, म्हणजे महिलांसाठी 2 जागा आपल्याला यामध्ये होणार आहे। नेक्स्ट। आपण स्क्रीनवर पाहू शकता की ही 31 प्रभागांची एकूण लोकसंख्या, त्या प्रभागामध्ये एकूण अनुसूचित जातींची लोकसंख्या, अनुसूचित जमातींची लोकसंख्या आणि त्याप्रमाणे त्यांचा टक्केवारीचा क्रम दिलेला आहे प्रभाग वाईज। माननीय राज्य निवडणूक आयोग व महाराष्ट्र शासनाच्या अधिनियमानुसार आपल्याला अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींचा प्रभागाची जी निवड करायची आहे ती उतरत्या क्रमाने करायची आहे। तुम्ही स्क्रीनवर हायलाइट केलेले बघू शकता की आपल्याकडे
एक नंबरचा जो प्रभाग आहे अनुसूचित जातींकरता तो प्रभाग क्रमांक 4 आपल्याला दिसत आहे. त्याची टक्केवारी आहे 27.62%. याप्रमाणे उतरत्या क्रमांकानुसार त्याच्या खालची टक्केवारी, त्याची खालची टक्केवारी असे एकूण 12 प्रभाग आपल्याला उतरत्या क्रमानुसार अनुसूचित जातींसाठी राखीव करायचे आहेत. आणि त्याच्या शेवटच्या कॉलममध्ये अनुसूचित जमातींची लोकसंख्याची टक्केवारीनुसार आपण पाहू शकता की एक नंबरचा प्रभाग जो आहे 13.63 हा प्रभाग क्रमांक 3 आहे. असे 3 प्रभाग आपण या आरक्षण सोडतीमध्ये आपण आरक्षित करत आहोत. खाली आपल्याला टोटल लोकसंख्या आणि सगळी येत आहे. नेक्स्ट स्लाइड. आपल्याला नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजेच नामप्र यांच्या सुद्धा जागा निश्चित करायच्या आहेत. तर मान्य सर्वोच्च न्यायालय 6 मे 2025 दिलेल्या निर्देशानुसार महापालिकेमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गाकरता एकूण देय जागापैकी 27% जागा आपल्याला देय करायच्या आहेत. अशा प्रकारे नागरिकांचा मागास प्रवर्ग जागांची गणना करताना अपूर्णांक असल्यास तो दुर्लक्षित करण्यात यावा असे गाईडलाईन्स आहेत. त्यानुसार आपल्याला 122 सदस्य निवडून द्यायचे आहेत. गुणिले 27% म्हणजे 32.94 हे पर्सेंटेज येते. अपूर्णांक दुर्लक्ष करायचा आहे म्हणजे एकूण 32 जागा या 122 पैकी आपल्याला नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित करायच्या आहेत. आणि गाईडलाईन्सनुसार 32 पैकी 50% जागा म्हणजे 16 जागा आपल्याला महिला प्रवर्गासाठी, नामप्र महिलासाठी आरक्षित करायच्या आहेत. नेक्स्ट. आपण आता पूर्ण चार्ट एकत्र पाहू शकता. एकूण आपल्याला एकूण चार्ट दिसतोय. 122 सदस्य नेमायचे आहेत. अनुसूचित जातींकरता आरक्षण 12 आहेत. अनुसूचित जमातींकरता 3 आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित जागा 32 आहेत. परंतु आपले प्रभाग आहेत 31. त्याच्यामुळे एक जागा शासनाच्या गाईडलाईननुसार आपल्याला पुन्हा थेट सोडतीने काढायचं आहे. ते पुढे आपल्याला स्लाईडमध्ये पूर्ण प्रक्रिया समजवण्यात येतील. त्यामुळे त्या 32 जागा, उरलेल्या जागा आहेत 75. त्या 75 पैकी 50% जागा या आपल्याला सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करायच्या आहेत म्हणजे 37 जागा. आणि बिनराखीव किंवा अराखीव वॉर्ड येतील 38 येतील. नेक्स्ट. आता आपण मूळ कार्यक्रमाकडे, आता आपण बेसिक बघितलं की कसं कसं आरक्षण सोडत आहे. आता आपण मूळ कार्यक्रमाकडे वळत आहोत. सोडत क्रमांक 1. माननीय नगरविकास विभाग मंत्रालय यांच्या 20 मे 2025 रोजीच्या अधिसूचनेतील नियम 6.1 खंड अ मध्ये सूचनेनुसार 3 किंवा 4 जागा असलेल्या प्रभागामध्ये किमान 2 जागा ही महिलांसाठी आपल्याला राखीव ठेवायच्या आहेत. म्हणजे प्रत्येक प्रभागामध्ये किमान 2 जागा ह्या महिलांसाठी आपल्याला राखीव ठेवायच्या आहेत. परंतु प्रत्येकी 3 जागांचे 2 प्रभाग असलेले महापालिकेत ही कंडिशन आपल्या महापालिकेला लागू आहे. कारण आपल्याकडे 2 प्रभाग ह्या 3 जागांचे आहेत. 3 जागांच्या एका प्रभागामधील 2 जागा महिलांकरता राखून ठेवण्यात येतील. त्यामुळे प्रभाग क्रमांक 21 व प्रभाग क्रमांक 25 हे 2 प्रभाग 3 जागांचे असल्याने या प्रभागापैकी कोणत्या प्रभागात 2 जागा महिलांसाठी राखून ठेवायच्या आहेत याची आता सोडत होणार आहे. तर मी सरांना विनंती करेल की आपण प्रभाग क्रमांक 21 व 25 याचा प्रिंटआउट सर्वांना दाखवावे, त्याचा रोल करावा आणि ते ड्रममध्ये टाकावे. प्रभाग क्रमांक 21 व प्रभाग क्रमांक 25. थोडं स्लो जावा. आता ह्याला रोल करावा. रोल करून ड्रममध्ये टाकून एका विद्यार्थ्याला बोलवण्यात येईल आणि विद्यार्थी यापैकी एक चिठ्ठी याच्यामध्ये काढेल. जी चिठ्ठी काढली जाणार आहे त्या प्रभागातील 2 महिला या थेट राखीव होणार आहेत. या 2 चिठ्ठ्या आपण टाकलेल्या आहे. एका विद्यार्थ्याला पुढे बोलवण्यात यावं. आपलं नाव? रिजवान शेख शौकत विद्यार्थ्याचं नाव आहे. रिजवान, आपण 2 पैकी 1 निवडायची आहे.
प्रभाग क्रमांक 21, प्रभाग क्रमांक 21 मधल्या एक जागा 2 जागा महिलांसाठी राखीव होणार आहे. 3 पैकी 2 जागा या महिलांसाठी राखीव करण्यात येत आहे. त्या चिठ्ठी सहीच्या साहेबांच्या सहीला ठेवावी आणि नंतर बॉक्समध्ये टाकावी. नेक्स्ट सोडत आहे. स्लाइड क्रमांक पुढची स्लाइड घ्या. हां, ड्रम रिकामा करावा. पुढची सोडत आहे सोडत क्रमांक 2. सोडत क्रमांक 2 आहे अनुसूचित जातींच्या महिलांकरता सोडत आहे. 20 मे 2025 रोजीच्या सूचनेतील नियम 3.1 नुसार अनुसूचित जातींच्या व्यक्तींसाठी महानगरपालिका सदस्यांच्या जागा राखून ठेवण्याकरता प्रथम प्रभागाची मांडणी ही ज्या प्रभागामध्ये अनुसूचित जातींच्या लोकसंख्येची टक्केवारी त्या प्रभागातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत सर्वाधिक असेल अशा प्रभागामधून आपल्याला सुरुवात करायची आहे. उतरत्या क्रमाने करण्यात येईल व पुढील 12 जागा ह्या थेट अनुसूचित जातींकरता राखीव असेल. मगाशी मी तुम्हाला एक पूर्ण चार्ट दाखवला होता. त्या चार्टमध्ये आपण हायलाईट केलेले ज्या प्रभाग होते ते प्रभाग म्हणजे उतरत्या म्हणजे हायेस्ट टक्केवारीपासून 12 जागा जोपर्यंत लोएस्ट येतात तोपर्यंत ह्या अनुसूचित जातींसाठी आपण राखीव करत आहोत. तर प्रभाग क्रमांक 4 ची अ जागा, प्रभाग क्रमांक 12 ची अ जागा, प्रभाग क्रमांक 13 ची अ जागा, प्रभाग क्रमांक 10 ची अ जागा, प्रभाग क्रमांक 14 ची अ जागा, प्रभाग क्रमांक 11 ची अ जागा, प्रभाग क्रमांक 16 ची अ जागा, प्रभाग क्रमांक 20 ची अ जागा, प्रभाग क्रमांक 3 ची अ जागा, प्रभाग क्रमांक 5 ची अ जागा, प्रभाग क्रमांक 15 ची अ जागा आणि प्रभाग क्रमांक 2 ची अ जागा. तर मी सरांना विनंती करेल की मी पुकारलेल्या सर्व प्रभागांच्या अ जागांची चिठ्ठी सर्वांना दाखवून रोल करून आपल्याला टाकायची आहे. मी आपल्याला अजून एक क्लॅरिफिकेशन देतो की प्रभाग क्रमांक ह्याची अ जागाच का आलेली आहे की जेवढ्या आरक्षित जागा आहेत त्या अ पासून आपल्याला सुरुवात करायच्या आहेत. त्याच्यामुळं पहिली जी सोडत होती दुसरी जी सोडत आहे अनुसूचित जातींच्या महिलांसाठी ती अ पासून सुरू होत आहे. ठीक आहे. तर मी विनंती करेल प्रभाग क्रमांक 4 ची अ जागा सर्वांना दाखवून रोल करण्यात यावी. दुसरी 12 अ, हो. तिसरी जागा 13 अ, चौथी 10 अ, पुढची 14 अ, सहावी 11 अ, सातवी 16 अ, आठवी 20 अ, नववी 3 अ, दहावी 5 अ, अकरावी 15 अ, आणि शेवटची 12वी 2 अ.
सगळ्या चिठ्ठ्या ह्या मोजून टाकायच्या आहेत. टोटल 12 चिठ्ठ्या ड्रममध्ये जातील. टोटल 12 चिठ्ठ्या आपण टाकलेल्या आहेत ड्रममध्ये. ड्रम बंद करून व्यवस्थित रोल करावा. आणि विद्यार्थ्यांना विनंती आहे की एक एक विद्यार्थी पुढे यायचा आहे. ह्या ज्या चिठ्ठ्या काढणार आहोत आपण ते 12 अनुसूचित जातींच्या जागांपैकी 6 जागा महिलांसाठी काढणार आहोत. म्हणजे 6 चिठ्ठ्या आता आपण ह्याच्यातून बाहेर काढणार आहोत. त्या ज्या 6 चिठ्ठ्या निघतील ती अनुसूचित जातींच्या महिलांसाठी तो वॉर्ड किंवा प्रभाग हा राखीव होणार आहे. आपलं नाव? अथर्वपुरी. तुम्हाला विनंती आहे की त्याच्यामधून एक चिठ्ठी बाहेर काढावी. प्रभाग क्रमांक 15 प्रभाग क्रमांक 15 ची जागा महिलांसाठी, अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव झालेली आहे. पुढचा ड्रम रोल करावा व्यवस्थित. विद्यार्थ्याचं नाव? सनम शेख. तुम्हाला विनंती आहे की त्यामधून एक चिठ्ठी बाहेर काढायची आहे. प्रभाग क्रमांक 10 प्रभाग क्रमांक 10 अनुसूचित जाती महिलांकरता राखीव करण्यात येत आहे. अमीना अन्सारी. तुम्हाला विनंती आहे की त्यापैकी एक चिठ्ठी काढावी. प्रभाग क्रमांक 11 प्रभाग क्रमांक 11 ची जागा अनुसूचित जाती महिलांकरता राखीव करण्यात येत आहे. 3 झाले. अजून 3 काढायचे आहेत आपल्याला. नाव विद्यार्थ्याचं? हितेश पुरी. आपल्याला विनंती आहे की एक आपल्याला चिठ्ठी त्यातून बाहेर काढायची आहे. प्रभाग क्रमांक 12 प्रभाग क्रमांक 12 ची जागा अनुसूचित जाती महिलांकरता राखीव करण्यात येत आहे. अजून 2 जागा काढायच्या आहेत आपल्याला. सुप्रिया पुरी. विद्यार्थ्यांचं नाव आहे. तुम्हाला विनंती आहे की एक त्यातून बाहेर काढावे. प्रभाग क्रमांक 4 प्रभाग क्रमांक 4 ची जागा अनुसूचित जाती महिलांकरता राखीव करण्यात येत आहे. आता शेवटचं एक जागा राहिलेली आहे महिलांकरता राखीव. खुशी यादव. खुशी यादव यांना विनंती आहे की ड्रम मधून एक चिठ्ठी बाहेर काढायची आहे. प्रभाग क्रमांक 14 प्रभाग क्रमांक 14 ची जागा अनुसूचित जाती महिलांकरता राखीव करण्यात येत आहे. या प्रकारे 6 जागा 12 पैकी 6 जागा या महिलांसाठी राखीव झालेल्या आहेत. उर्वरित प्रभाग क्रमांक 13 प्रभाग क्रमांक 16 प्रभाग क्रमांक 20 प्रभाग क्रमांक 3
प्रभाग क्रमांक 5 आणि प्रभाग क्रमांक 2 ची जागा ही फक्त अनुसूचित जातींसाठी राखीव आहे। बाकीच्या 6 जागा ह्या अनुसूचित जातींच्या महिलांसाठी राखीव करण्यात येत आहे। मी विनंती करेल पूर्ण ड्रम रिकामा करावा। नेक्स्ट स्लाइड प्लीज। पुढचा आपली सोडत आहे सोडत क्रमांक 3 अनुसूचित जमातींच्या महिलांकरता आपल्याला सोडत करायची आहे। मगाशी आपण चार्टमध्ये बघितलं की उतरत्या क्रमाने 3 प्रभाग, प्रभाग क्रमांक 3, प्रभाग क्रमांक 15 आणि प्रभाग क्रमांक 5 हे अनुसूचित जमातींची हायेस्ट टक्केवारींचे प्रभाग आहे। या 3 पैकी आपल्याला 2 जागा या महिलांसाठी सोडतीने काढायच्या आहेत। ते मी विनंती करेल की प्रभाग क्रमांक 3 ची ब जागा दाखवण्यात यावी। प्रभाग क्रमांक 3 ब, त्यानंतर प्रभाग क्रमांक 15 ब, पुढचा आहे प्रभाग क्रमांक 5 ब। तर मगाशी सांगितल्याप्रमाणे आरक्षण सोडत ही अ ब क प्रमाणे करायची आहे। मगाशी आपण बघितलं की अनुसूचित जातींकरता ऑलरेडी हे प्रभाग अ मध्ये राखीव झालते, त्यामुळे आता ज्या चिठ्ठ्या आपण टाकल्या आहेत त्या ब च्या आहेत, ब जागेच्या आहेत। तर मी विनंती करेल रोल करून 3 चिठ्ठ्या ड्रम मध्ये टाकण्यात याव्यात। तीन चिठ्ठ्या आपण या ड्रम मध्ये टाकलेला आहे। ड्रम व्यवस्थित रोल करावा आणि पुढच्या विद्यार्थ्याला बोलवावं। विद्यार्थ्याचं नाव इरशाद खान। इरशाद खान, तुम्हाला विनंती आहे की त्याच्यामधून एक चिठ्ठी आपल्याला काढायची आहे। प्रभाग क्रमांक 3 ब, प्रभाग क्रमांक 3 ब अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव करण्यात येत आहे। ड्रम नीट रोल करावा। आता आपल्याला अजून एक चिठ्ठी याच्यातून बाहेर काढायची आहे। पुढचा विद्यार्थी पाठवावा। विद्यार्थ्याचं नाव खुशी यादव। तुम्हाला विनंती आहे की त्यापैकी एक चिठ्ठी बाहेर काढायची आहे। प्रभाग क्रमांक 15 ब, प्रभाग क्रमांक 15 ब ची जागा ही अनुसूचित जमातींच्या महिलांसाठी राखीव करण्यात येत आहे। याचा अर्थ प्रभाग क्रमांक 5 ब ची जागा ही केवळ अनुसूचित जमातींसाठी राखीव असेल आणि उर्वरित 2 जागा ही अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव असणार आहे। ड्रम रिकामा करण्यात यावा। नेक्स्ट सोडत आपल्याला पुढे जायचंय। नेक्स्ट स्लाइड प्लीज। आता आपल्याला पुढची सोडत आहे नामप्र म्हणजे नागरिकांचा मागास प्रवर्ग। मगाशी आपण पाहिलं की एकूण 32 जागा आपल्याला नामप्रसाठी राखीव आहेत। नागरिकांचा मागास प्रवर्गात करता 32 जागा राखीव ठेवायच्या आहेत। नगर विकास विभाग यांच्या 20 मे 2025 रोजीच्या अधिसूचनेतील नियम 5.1 खंड अ प्रमाणे प्रथम प्रत्येक प्रभागाकरता 1 जागा ही नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरता नेमून देण्यात येईल। ह्याचा अर्थ असा की आपल्याकडे 31 प्रभाग आहेत, त्यापैकी प्रत्येक प्रभागात 1 जागा आपल्याला नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव करायचा आहे। नेक्स्ट स्लाइड प्लीज। आपण समोर स्क्रीनवर पाहू शकता की प्रभाग क्रमांक 1 पासून प्रभाग क्रमांक 31 पर्यंत
आता मगाशी मी सांगितलं की अ आणि ब जागा आरक्षण तिथून सुरू होतं. आता ज्या ठिकाणी आपण मगाशी सोडत चिठ्ठीने अ आणि ब जागा राखीव असेल त्याची पुढची जागा आणि ज्या ठिकाणी आरक्षणच नव्हतं त्याची अ जागा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. उदाहरणार्थ प्रभाग 1ची अ जागा आपण आता नामप्रसाठी आता इथं राखीव करतोय, कारण आधीच्या 2 सोडतीमध्ये कुठलंच आरक्षण तिथे नव्हतं. याप्रमाणे 31 पर्यंत ठीक आहे. मी एकदा पूर्णपणे वाचन करतो. नागरिकांचा मागास प्रवेशाकरता आपण राखीव ठेवत आहोत त्या प्रभागांचा क्रमांक आणि जागा. प्रभाग क्रमांक 1ची अ जागा, प्रभाग क्रमांक 2ची ब जागा, प्रभाग क्रमांक 3ची क जागा, प्रभाग क्रमांक 4ची ब जागा, प्रभाग क्रमांक 5ची क जागा, प्रभाग क्रमांक 6ची अ जागा, प्रभाग क्रमांक 7ची अ जागा, प्रभाग क्रमांक 8ची अ जागा, प्रभाग क्रमांक 9ची अ जागा, प्रभाग क्रमांक 10ची ब जागा, प्रभाग क्रमांक 11ची ब जागा, प्रभाग क्रमांक 12ची ब जागा, प्रभाग क्रमांक 13ची ब जागा, प्रभाग क्रमांक 14ची ब जागा, प्रभाग क्रमांक 15ची क जागा, प्रभाग क्रमांक 16ची ब जागा, प्रभाग क्रमांक 17ची अ जागा, प्रभाग क्रमांक 18ची अ जागा, प्रभाग क्रमांक 19ची अ जागा, प्रभाग क्रमांक 20ची ब जागा, प्रभाग क्रमांक 21ची अ जागा, प्रभाग क्रमांक 22ची अ जागा, प्रभाग क्रमांक 23ची अ जागा, प्रभाग क्रमांक 24ची अ जागा, प्रभाग क्रमांक 25ची अ जागा, प्रभाग क्रमांक 26ची अ जागा, प्रभाग क्रमांक 27ची अ जागा, प्रभाग क्रमांक 28ची अ जागा, प्रभाग क्रमांक 29ची अ जागा, प्रभाग क्रमांक 30ची अ जागा आणि प्रभाग क्रमांक 31ची अ जागा. अशा आपल्याला टोटल 32 जागा द्यायच्या आहेत. पहिल्या स्लाइडमध्ये मी दाखवलं होतं की 31 + 1 जागा आपल्याला सोडतीने काढायचा आहे. त्याचा प्रोग्राम आता आम्ही सुरू करतोय. नेक्स्ट स्लाइड प्लीज. सोडत क्रमांक 4, नागरिकांच्या मागास प्रवर्गातील उर्वरित 1 जागासाठी सोडत. नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या एकूण 32 जागांपैकी 31 जागांचे प्रभागनिहाय जागांचं थेट वाटप करण्यात आले असून उर्वरित 1 जागा सोडतीने पुढील नियमानुसार काढायची आहे. माननीय नगर विकास विभाग यांच्या 20 मे 2025 रोजीच्या अधिसूचनेतील नियम 5ब यातील खंड 2 नुसार व खंड 1 आणि उपखंड 1 यामध्ये तरतूद केल्याप्रमाणे जागांचे वाटप केल्यानंतर जर तिथे नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्गासाठी नेमून द्यायच्या आणखी काही जागा शिल्लक असतील तर ज्या प्रभागातील किमान 3 जागा, लक्षात घ्या, ज्या प्रभागातील किमान 3 जागा ह्या बिनराखीव आहेत त्या प्रभागामध्ये सोडचिठ्ठीने आपल्याला 1 जागा काढायची आहे. 1 जागा आपल्याला काढायची आहे. आपली 31 जागा नागरिकांच्या मागासवर्गासाठी फायनल झाल्या. 1 जागा सोडतीने काढायची आहे. ती 1 जागा ज्या प्रभागामध्ये 3 जागा बिनराखीव आहेत असे प्रभाग आपल्याला शोधायचे आहेत आणि त्या प्रभागामधून 1 चिठ्ठी आपल्याला काढायची आहे. तर असे प्रभाग तर आता आपण अनुसूचित जाती आणि जमातींचं जे सोडत बघितली त्याप्रमाणे आपल्याला एकूण आता 17 प्रभाग असे आहेत जे बिनराखीव म्हणजे 3 जागा बिनराखीव आहेत. त्याचा मी वाचन करतो. प्रभाग क्रमांक 1ची ब जागा, प्रभाग क्रमांक 6ची ब जागा, प्रभाग क्रमांक 7ची ब जागा, प्रभाग क्रमांक 8ची ब जागा, प्रभाग क्रमांक 9ची ब जागा, प्रभाग क्रमांक 17ची ब जागा, प्रभाग क्रमांक 18ची ब जागा, प्रभाग क्रमांक 19ची ब जागा, प्रभाग क्रमांक 22ची ब जागा, प्रभाग क्रमांक 23ची ब जागा, प्रभाग क्रमांक 24ची ब जागा, प्रभाग क्रमांक 26ची ब जागा, प्रभाग क्रमांक 27ची ब जागा, प्रभाग क्रमांक 28ची ब जागा, प्रभाग क्रमांक 29ची ब जागा, प्रभाग क्रमांक 30ची ब जागा आणि प्रभाग क्रमांक 31ची ब जागा. मी सरांना विनंती करेल, मी पुकारलेल्या नावं चिठ्ठ्यांनुसार आपल्याला रोल करून परत ड्रममध्ये टाकायचं आहे. प्रभाग क्रमांक 1ची ब जागा, प्रभाग क्रमांक 6ची ब जागा,
प्रभाग क्रमांक 7 ची ब जागा. प्रभाग क्रमांक 8 ब. प्रभाग क्रमांक 9 ब. प्रभाग क्रमांक 17 ब. प्रभाग क्रमांक 18 ब. प्रभाग क्रमांक 19 ब. प्रभाग क्रमांक 22 ब. प्रभाग क्रमांक 23 ब. प्रभाग क्रमांक 24 ब. प्रभाग क्रमांक 26 ब. प्रभाग क्रमांक 27 ब. प्रभाग क्रमांक 28 ब. प्रभाग क्रमांक 29 ब. प्रभाग क्रमांक 30 ब. प्रभाग क्रमांक 31 ब. या 17 चिठ्ठ्या रोल करून ड्रम मध्ये टाकण्यात याव्यात. चिठ्ठ्या मोजून टाका. टोटल 17 चिठ्ठ्या आपण टाकलेल्या आहे. एका विद्यार्थ्याला विनंती आहे की त्यांनी पुढे यावं. आपल्याला या 17 पैकी एक जागा, एक चिठ्ठी काढायची आहे. विद्यार्थ्याचं नाव सुप्रिया पुरी.
यांना विनंती आहे की ह्याच्यामधून एक चिठ्ठी बाहेर काढायची आहे. प्रभाग क्रमांक 7B, प्रभाग क्रमांक 7B ची जागा ही नामप्रसाठी राखीव करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 7B आपण मगाशी पाहिलं की 31 जागा आपण थेट प्रभागांना दिलत्या आणि एक जागा जी एक्स्ट्रा आपल्याला काढायची होती ती आरक्षण सोडत त्यांनी काढलेली आहे. त्याप्रमाणे प्रभाग क्रमांक 7B ही आता 32वी जागा आपली फायनल झालेली आहे. नेक्स्ट. हां, ड्रम पूर्ण रिकामा करा. नेक्स्ट स्लाइड. पुढचा आपला विषय आहे की मान्य नगरविकास विभाग 20 मे 2025 रोजीच्या अधिसूचनेतील नियम 6 मधील 3A यानुसार प्रथम ज्या प्रवर्गामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गाकरता 2 जागा राखीव असतील त्या प्रभागामधील एक जागा थेट नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांकरता ठेवण्यात येईल अशी तरतूद आहे. तर आपल्याला आता ह्या जागा शोधायच्या आहेत. त्यामुळे मी टीमला विनंती करेल की आम्ही मगाशीच अनाऊन्स केलं की काही गोष्टींसाठी आम्हाला टीम वर्क करून थोडा वेळ लागेल, तर 5 मिनटं आपण पेशन्स ठेवून बसा. आम्हाला हे वर्कआउट करावं लागेल. वर्कआउट करून आम्ही ते डिक्लेअर करू आणि मग पुढे आपल्याला जायचं आहे. पहिली 7 करूया, एक एक जाऊया. सेवन नंबर. तर याप्रमाणे आपण बघितलं की एक जागा आपण थेट दिली होती प्रत्येक प्रभागाला आणि आता आपण एक सोडतीने काढलेली आहे. त्याप्रमाणे प्रभाग क्रमांक 7A आणि B ची जागा, बरोबर सर, 7A आणि B ची जागा ही 2 जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव करण्यात आल्या. त्याच्यापैकी एक जागा आपल्याला महिलांसाठी डायरेक्ट द्यायची आहे. तर ती जागा आहे 7A. 7A ची जागा ही नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांकरता आपण राखीव करत आहोत. 7A ची जागा. नेक्स्ट स्लाइड प्लीज. पुढे मान्य नगर विकास विभाग 20 मे 2025 रोजीतील अधिसूचनेतील नियम 6 मधील 3B नुसार त्यानंतर ज्या प्रभागामध्ये एक किंवा अधिक जागा एकतर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा दोन्ही करता राखीव असतील, परंतु त्या जागा त्या प्रभागातील महिलांकरता राखीव नसतील, तर अशा प्रभागातील नागरिकांच्या मागासवर्ग प्रभागातील जागा ही महिलांसाठी राखून ठेवण्यात येईल अशी तरतूद आहे. तर यासाठी पुन्हा आम्हाला थोडं टीमवर्क करावं लागेल. टीमवर्क करू, आम्ही ते डिक्लेअर करू. थोडंसं तोपर्यंत मी समजून सांगतो की हा विषय काय आहे. की समजा कुठल्याही प्रभागाची एक जागा ही अनुसूचित जातीसाठी आहे, पुढची जागा अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी आहे, तर तिसरी जागा आपल्याला प्रत्येक प्रभागामध्ये 2 जागा महिलांसाठी द्यायच्या आहेत. त्यासाठी तिसरी जागा ही नामप्र महिलांसाठी होईल. उदाहरणार्थ सांगितलं असं प्रत्येक प्रभागाचा आपल्याला आता टॅली करायचं आहे. टॅली करून ह्या जागा आपल्याला थेट नामप्र महिलांसाठी द्यायच्या आहेत आणि हे दिल्यानंतर उर्वरित ज्या जागा आहेत मग ते प्रभाग वगळून आपल्याला सोडचिठ्ठीने काढायचं आहे. तर मी मान्य आयुक्त महोदय यांना विनंती करेल की टीम वर्क करून मला कळवावे.
मान्य आयुक्त महोदय व अतिरिक्त आयुक्त महोदय आणि टीमनी केलेल्या कॅल्क्युलेशननुसार मी अनाऊन्स करतोय की थेट नामपर महिलासाठी कुठल्या जागा ह्या राखीव असतील. टोटल 32 जागापैकी टोटल 32 जागा होत्या, त्यापैकी 16 जागा आपल्याला महिलांना द्यायच्यात. त्या 16 पैकी आता मी जागा ज्या अनाऊन्स करतोय त्या थेट आपल्याला जे मान्य नगर विकास विभागाने जो GR दिला त्या GR प्रमाणे थेट कॅल्क्युलेट करून द्यायचं आहे. ते मी अनाऊन्स करतोय. तर 16 मागची एक काढली आपण. हो, त्याच्यापैकी एक जागा आपण मागे आता एक काढली. आता आपल्याला पुढच्या मी जे 7 जागा आहेत त्या मी अनाऊन्स करतोय. प्रभाग क्रमांक 2 ची ब जागा, प्रभाग क्रमांक 3 ची क जागा, प्रभाग क्रमांक 5 ची क जागा, प्रभाग क्रमांक 7 ची अ जागा, प्रभाग क्रमांक 13 ची ब जागा, प्रभाग क्रमांक 16 ची ब जागा आणि प्रभाग क्रमांक 20 ची ब जागा, अशा एकूण 7 जागा मी आता अनाऊन्स केल्या आहेत. मी परत एकदा रिपीट करतो. डायरेक्ट कॅल्क्युलेशननुसार जे थेट नामप्र महिलांसाठी राखीव जे वॉर्ड आहेत ते मी परत अनाऊन्स करतोय. प्रभाग क्रमांक 2 ची ब जागा, प्रभाग क्रमांक 3 ची क जागा, प्रभाग क्रमांक 5 ची क जागा, प्रभाग क्रमांक 7 ची अ जागा, प्रभाग क्रमांक 13 ची ब जागा, प्रभाग क्रमांक 16 ची ब जागा आणि प्रभाग क्रमांक 20 ची ब जागा. ह्या जागा ज्या आहेत त्या थेट आपण दिलेल्या आहेत आणि उर्वरित आपल्याला आता चिठ्ठ्यांच्या स्वरूपात आपल्याला ड्रममध्ये टाकून उर्वरित जागांचं आपल्याला आरक्षण सोडत काढायची आहे. हे जे 7 जागा आहे थेट याच्यामध्ये एक जागा अशी आहे जिथे 2 जागा BCCची आरक्षित होती म्हणून एक आपण थेट महिलांसाठी आरक्षित ठेवली आणि 6 जागा अशी आहे जिथे SC किंवा STचं आरक्षण होता पण तिथे महिलांचे आरक्षण नव्हता म्हणून एक जागा थेट नामप्रासाठी राखीव झाली. असे 7 जागा. आता उरलेली 9 महिलांसाठी नामप्रासाठी जागा आपल्याला आता सोडतीने काढायचे. ते आता कुठले कुठले आहेत ते बरोबर ते कुठून काढायचे सोडत ते आम्ही आता डिक्लेअर करतो. 1 एक 4 ब है ना 6
मान्य आयुक्त महोदय, अतिरिक्त आयुक्त महोदय आणि टीमचं काम पूर्ण झालेलं आहे. थोडंसं शांततेत ऐकून घ्या. ज्या ठिकाणी ऑलरेडी आपल्याला एका प्रभागामध्ये 4च्या 2 महिला द्यायच्या आहेत, ज्या ठिकाणी ऑलरेडी 2 महिला असतील असा एक प्रभाग आम्ही वगळला आहे. आणि मगाशी आपण जे डायरेक्ट नामप्र महिला दिलेल्या आहेत अशा 7 जागा वगळून 23 प्रभाग होता ते मी ते अनाऊन्स करतो आहे. प्रभाग क्रमांक 1ची अ जागा, प्रभाग क्रमांक 4ची ब जागा, प्रभाग क्रमांक 6ची अ जागा, प्रभाग क्रमांक 8ची अ जागा, प्रभाग क्रमांक 9ची अ जागा, प्रभाग क्रमांक 10ची ब जागा, प्रभाग क्रमांक 11ची ब जागा, प्रभाग क्रमांक 12ची ब जागा, प्रभाग क्रमांक 14ची ब जागा, प्रभाग क्रमांक 17ची अ जागा, प्रभाग क्रमांक 18ची अ जागा, प्रभाग क्रमांक 19ची अ जागा, प्रभाग क्रमांक 21ची अ जागा, प्रभाग क्रमांक 22ची अ जागा, प्रभाग क्रमांक 23ची अ जागा, प्रभाग क्रमांक 24ची अ जागा, प्रभाग क्रमांक 25ची अ जागा, प्रभाग क्रमांक 26ची अ जागा, प्रभाग क्रमांक 27ची अ जागा, प्रभाग क्रमांक 28ची अ जागा, प्रभाग क्रमांक 29ची अ जागा, प्रभाग क्रमांक 30ची अ जागा आणि प्रभाग क्रमांक 31ची अ जागा. असा आता आपण 23 चिठ्ठ्या ह्याच्यामध्ये काढणार आहोत. 23 पैकी आपल्याला 9 जागा या चिठ्ठ्यांमधून काढायच्या आहेत नामप्र महिलांच्या आरक्षणासाठी. तर मी विनंती करेल की मी जी चिठ्ठी अनाऊन्स करतोय ती रोल करून ड्रममध्ये टाकायची आहे. प्रभाग क्रमांक 1ची अ जागा, आता आपण या 23 जागांपैकी 9 जागा आपण काढणार आहोत महिलांसाठी नामप्रासाठी राखीव, कारण 7 ठिकाणी आपण ऑलरेडी थेट पद्धतीने दिलेलं आहे. पुढची आहे 4ब, पुढची आहे 6अ, पुढची आहे 8अ, पुढची आहे 9अ, पुढची आहे 10ब, पुढची आहे 11ब, पुढची आहे 12ब, पुढची आहे 14ब, पुढची आहे 17अ, पुढची आहे 18अ, पुढची आहे 19अ, पुढची आहे 21अ,
पुढची आहे 22 अ. पुढची आहे 23 अ. पुढची आहे 24 अ. पुढचा आहे 25 अ. पुढचा आहे 26 अ. पुढचा आहे 27 अ. पुढचा आहे 28 अ. पुढचा आहे 29 अ. पुढचा आहे 30 अ. आणि शेवटचं 23 वावी 31 अ. टोटल 23 चिठ्ठ्या मोजून टाकाव्यात ड्रममध्ये. ड्रम बंद करून रोल करावे आणि एक एक विद्यार्थिनी पुढे यायचं आहे. आपल्याला एकूण 9 चिठ्ठ्या काढायच्या आहेत नामप्र महिलांसाठी. 9 जागा. विद्यार्थ्याचं नाव हितेश पुरी. हां, हितेश पुरी, तुम्हाला विनंती आहे की त्यापैकी एक चिठ्ठी आपल्याला काढायची आहे. प्रभाग क्रमांक 27 अ. प्रभाग क्रमांक 27 अ ची जागा नामप्र महिलांसाठी राखीव करत आहोत. पुढे ड्रम रोल करायचा आहे. रिजवान शेख, आपल्याला विनंती आहे की आपण त्या ड्रम मधून एक चिठ्ठी बाहेर काढायची आहे.
प्रभाग क्रमांक 18 अ, प्रभाग क्रमांक 18 अ ची जागा नामप्र महिलांसाठी राखीव करण्यात येत आहे. ड्रम रोल करायचा आहे. विद्यार्थ्याचं नाव अथर्व पुरी. अथर्व पुरी, तुम्हाला विनंती आहे की ड्रम मधून एक चिठ्ठी बाहेर काढायची आहे. प्रभाग क्रमांक 17 अ, प्रभाग क्रमांक 17 अ ची जागा नामप्र महिला यांच्यासाठी राखीव करत आहोत. 3 झालेले आहेत, 6 बाकी. ड्रम रोल करावा. विद्यार्थ्याचं नाव सनम शेख. सनम शेख, आपल्याला विनंती आहे की त्यामधून एक चिठ्ठी बाहेर काढायची आहे. प्रभाग क्रमांक 29 अ, प्रभाग क्रमांक 29 अ ची जागा नामप्र महिलांसाठी राखीव करत आहोत. विद्यार्थ्याचं नाव खुशी यादव. खुशी यादव, तुम्हाला विनंती आहे की ड्रम मधून एक चिठ्ठी बाहेर काढायची आहे. प्रभाग क्रमांक 19 अ, प्रभाग क्रमांक 19 अ ची जागा नामप्र महिलांसाठी राखीव करत आहोत. एकूण 5 झाल्या, 4 बाकी. ड्रम रोल करावा. विद्यार्थ्याचं नाव आमिना अन्सारी. तुम्हाला विनंती आहे की त्याच्यामधून एक चिठ्ठी बाहेर काढायची आहे. प्रभाग क्रमांक 30 अ, प्रभाग क्रमांक 30 अ ची जागा नामप्र महिलांसाठी राखीव करत आहोत. प्रभाग क्रमांक 30 अ. अजून 3 चिठ्ठ्या काढायच्या आहेत. ड्रम रोल करावा. इर्शाद खान, तुम्हाला विनंती की त्याच्यामधून एक चिठ्ठी बाहेर काढा. प्रभाग क्रमांक 14 ब, प्रभाग क्रमांक 14 ब ची जागा नामप्र महिलांसाठी राखीव करत आहोत. प्रभाग क्रमांक 14 ब. अजून 2 चिठ्ठ्या बाकी आहेत. ड्रम रोल करावा. विद्यार्थ्याचं नाव हितेश पुरी. हितेश पुरी, तुम्हाला विनंती आहे एक चिठ्ठी काढा त्यातून. प्रभाग क्रमांक 12 ब, प्रभाग क्रमांक 12 ब ची जागा नामप्र महिलांसाठी राखीव करत आहोत. आता शेवटची चिठ्ठी बाकी आहे. विद्यार्थ्याचं नाव रिजवान शेख. रिजवान शेख, तुम्हाला विनंती की त्यातून एक चिठ्ठी बाहेर काढा. प्रभाग क्रमांक 11 ब, प्रभाग क्रमांक 11 ब ची जागा नामप्र महिलांसाठी राखीव करत आहोत. प्रभाग क्रमांक 11 ब. अशा प्रकारे आता आपण 9 चिठ्ठ्यांद्वारे नामप्र महिलांचं आरक्षण काढलेलं आहे आणि यापूर्वी 7 जागा या थेट नामप्र महिलांसाठी दिलेल्या आहेत. त्याचं फायनल लिहिलं जाईल आणि मी ते टोटल 32 पैकी 16 जागा पुन्हा एकदा वाचून दाखवेल. आपण कृपया त्याचं अवगत करावे.
मी आता एकूण 32 पैकी कोणत्या 16 जागा नामप्र महिलांसाठी राखीव झाल्या त्याचं वाचन करतोय. पहिला आहे 3 क, दुसरा आहे 5 सॉरी हां ते मराठीतलं तो नामाप्रासाठी आपण 16 जागा निश्चित केली. 7 आपण थेट पद्धतीने अगोदर केली, 9 आपण आता सोडतीने काढली, असे 16 जागा झाली. 16 प्रभागमध्ये कुठली कुठली जागा आहे ते एकदा मी वाचून दाखवतो. प्रभाग 2 ब, प्रभाग 3 क, प्रभाग 5 क, प्रभाग 7 अ, प्रभाग 11 ब, प्रभाग 12 ब, प्रभाग 13 ब, प्रभाग 14 ब, प्रभाग 16 ब, प्रभाग 17 अ, प्रभाग 18 अ, प्रभाग 19 अ, प्रभाग 20 ब, प्रभाग 27 अ, प्रभाग 29 अ आणि प्रभाग 30 अ असे एकूण 16 जागा नामाप्रासाठी थेट पद्धतीने आणि सोडतीच्या पद्धतीने शासनाच्या नियमाप्रमाणे आपण राखीव केलेला आहे. महिलांसाठी आउट ऑफ 32 नामाप्र. उर्वरित जागा ह्या केवळ नामप्र असा उल्लेख असेल. तर आपण आता शेवटच्या टप्प्याकडे वळतोय. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट. सोडत क्रमांक 6. येस. आता आपल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नामप्र महिला यांचा कार्यक्रम संपलेला आहे. आता पुढची जी सोडत आहे ती सोडत नसून आपल्याला शासनाच्या गाईडलाईन्सप्रमाणे थेट पद्धतीने आपल्याला त्या लिहून काढायच्या आहेत. कुठल्या जागा ह्या महिलांसाठी राखीव असणार आहेत. तर आपल्याला एकूण सर्वसाधारण महिलांकरता 37 जागा राखीव आहेत. सर्वसाधारण महिलांच्या जागा निश्चित करताना सोडत काढण्याची आवश्यकता नाही. या जागा केवळ नियम 6.1 मध्ये नमूद केल्याप्रमाणे महिलांचे प्रमाण 50% आपल्याला पूर्ण करायचं आहे असल्यामुळे संख्येइतक्या जागा त्या प्रभागात वाटप करून देण्यात येतील. त्या प्रभागाच्या जागा पुढील प्रमाणे आहेत. आम्ही आता तुम्हाला कॅल्क्युलेशन करून देतो. मी पहिलं सांगितलं होतं की प्रत्येक 4 प्रभागाच्या जागांमध्ये 2 जागा या महिलांसाठी आपल्याला राखीव द्यायच्या आहेत. आता कुठल्या प्रभागामध्ये आपल्या महिलांचा जागा कोटा पूर्ण करायचा आहे तिथं थेट पद्धतीने सर्वसाधारण महिला हे आरक्षण पडणार आहे आणि उर्वरितच्या सर्व जागा आहेत ते केवळ सर्वसाधारण राहणार आहे. तर मी माननीय आयुक्त महोदय आणि टीमला विनंती करेल की त्यांनी ते कॅल्क्युलेशन करून घ्यावं.
तर आपण आता सर्वसाधारण महिलांकरिता 37 जागा आपल्याला नेमायचे. अगोदर जसं आपण सोडतीने काढला त्याच्यामध्ये अनुसूचित जातींकरिता 12 पैकी 6 जागा आपण ठेवलेत. अनुसूचित जमातीसाठी आपण 3 पैकी 2 जागा ठेवलेत. नाममात्रासाठी 32 पैकी 16 जागा ठेवलेत. आता उरलेली जागा ये 37 जागा आपल्याला अशा पद्धतीने जायचे की ज्या प्रभागात ऑलरेडी 2 महिला आरक्षित झाल्या तिथे आपल्याला देता येत नाही, कारण मॅक्झिमम प्रत्येक प्रभागात 2च महिला द्यायचे. काही प्रभागात जिथे एक महिला आरक्षणापैकी 1 महिलांसाठी आरक्षित झालेला आहे त्याकरिता मग 1 जागा सर्वसाधारण महिलांकरिता पुढची जागा आरक्षित राहील. आणि ज्या प्रभागामध्ये 1ही महिला म्हणजे बाकी 3 प्रवर्गासाठी राखीव नाही झालेली आहे स्त्रियांकरिता, मग त्या ठिकाणी 2 जागा स्त्रियांकरिता आरक्षित राहणार आहे. याकरिता आपण ते तयार केलेलं आहे. मी आता महिलांसाठी जे सर्वसाधारण महिलांकरिता 37 जागा जे निश्चित होत आहे त्या पद्धतीने त्याचा मी उल्लेख या ठिकाणी करतो. प्रभाग 1 ब, प्रभाग 1 क, प्रभाग 2 क, प्रभाग 4 क, प्रभाग 5 ड, प्रभाग 6 ब, प्रभाग 6 क, प्रभाग 7 क, प्रभाग 8 ब, प्रभाग 8 क, प्रभाग 9 ब, प्रभाग 9 क, प्रभाग 10 क, प्रभाग 13 क, प्रभाग 16 क, प्रभाग 17 ब, प्रभाग 18 ब, प्रभाग 19 ब, प्रभाग 20 क, प्रभाग 21 ये 3 वॉर्डचा होता पण 2 महिलांसाठी आरक्षण आहेत पहिली सोडतीमध्ये, म्हणून प्रभाग 21 ब आणि प्रभाग 21 क, प्रभाग 22 ब, प्रभाग 22 क, प्रभाग 23 ब, प्रभाग 23 क, प्रभाग 24 ब, प्रभाग 24 क, प्रभाग 25 ब, प्रभाग 26 ब, प्रभाग 26 क, प्रभाग 27 ब, प्रभाग 28 ब, प्रभाग 28 क, प्रभाग 29 ब, प्रभाग 30 ब, प्रभाग 31 ब, प्रभाग 31 क. ऐसे एकूण 37 जागा सर्वसाधारण महिलांकरिता आपण जागा नेमून देतोय. आता शेवटचा टप्पा म्हणजे या पूर्ण प्रक्रियेचा म्हणजे केवळ सर्वसाधारण या कॅटेगरीसाठी जे आरक्षित जागा या सर्व सोडतीनंतर ज्या उरलेल्या आहेत त्या आम्ही आता एक 5 मिनिटात अनाऊन्स करू. सगळ्यात शेवटचा टप्पा राहिलेला आहे केवळ सर्वसाधारण या कॅटेगरीमधल्या ज्या जागा शिल्लक राहिलेल्या आहेत त्या फक्त आम्हाला अनाऊन्स करायच्या आहेत. आम्हाला 2 ते 3 मिनिटं द्यावेत.
आता जे शेवटचे सगळी जागा आहे ते 38 जागा ते सर्वसाधारणसाठी आपण देतोय. त्याचा मी एकदा उल्लेख करतो प्रभाग वाईज. प्रभाग 1 ड, प्रभाग 2 ड, प्रभाग 3 ड, प्रभाग 4 ड, प्रभाग 6 ड, प्रभाग 7 ड, प्रभाग 8 ड, प्रभाग 9 ड, प्रभाग 10 ड, प्रभाग 11 क, प्रभाग 11 ड, प्रभाग 12 क, प्रभाग 12 ड, प्रभाग 13 ड, प्रभाग 14 क, प्रभाग 14 ड, प्रभाग 15 ड, प्रभाग 16 ड, प्रभाग 17 क, प्रभाग 17 ड, प्रभाग 18 क, प्रभाग 18 ड, प्रभाग 19 क, प्रभाग 19 ड, प्रभाग 20 ड, प्रभाग 22 ड, प्रभाग 23 ड, प्रभाग 24 ड, प्रभाग 25 क, प्रभाग 26 ड, प्रभाग 27 क, प्रभाग 27 ड, प्रभाग 28 ड, प्रभाग 29 क, प्रभाग 29 ड, प्रभाग 30 क, प्रभाग 30 ड आणि प्रभाग 31 ड असे एकूण 38 जागा ये सर्वसाधारणसाठी जागा असणार आहे. कुठलं ओपन महिला? आता वार्ड वाईज आम्ही सिच्युएशन प्रत्येक सांगतो. आता सगळ्या वार्ड माननीय आयुक्त महोदय आता पूर्ण वॉर्ड वाईज एक एक वॉर्डचंच वाचन करत आहेत. तुम्हाला पूर्ण वॉर्डचंच दिसेल. फुल वॉर्डच्या म्हणजे हे सगळं झाले. आता प्रत्येक वॉर्डची स्थिती क्लिअर झाली आहे ना. म्हणजे कुठली या आरक्षणामध्ये महिला तर आम्ही वॉर्ड वाईज तुम्हाला सांगू. म्हणजे प्रत्येक वॉर्ड म्हणजे 1 अ ब क ड, 2 अ ब क ड म्हणजे पूर्ण तुम्हाला लक्षात येईल. पण याच्याकरिता मी थोडासा आणखी हे देतो की आज आपण हे करून आयोगाला पाठवणार मान्यताकरिता. आयोग आपल्याला मान्यता देईल. मग आपण याचा प्रारूप प्रसिद्ध करणार आहोत. प्रारूप प्रसिद्ध आपण 17 तारखेला करणार आहोत. प्रारूप प्रसिद्ध झाल्यावर 17 पासून 24 नोव्हेंबरपर्यंत याच्यावर आपल्याला हरकती व सूचना मागण्याची तारीख आहेत आयोगाने दिलेली. 24 पर्यंत हरकती घेण्यात येईल आणि 25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरपर्यंत त्या हरकतीवर निर्णय घेऊन फायनल पब्लिकेशनसाठी आयोगाला 2 डिसेंबरपर्यंत पाठवायचे. हे पुढचे टप्पे आहेत. म्हणून आजच्या हे टप्पा आपण कंप्लीट करून आयोगाची मान्यतेने प्रारूप आरक्षणाच्या कार्य जे आपली हे आहेत सूची ते आपण प्रसिद्ध करणार आहोत. आपण 5 मिनिटात मग वॉर्ड वाईज डिक्लेअर या आताच डिक्लेअर करायचे. तिथं हे करता येईल ना तुम्हाला. म्हणजे आम्ही पूर्ण प्रभाग वाईज पूर्ण प्रभागाची आरक्षणाची स्थिती तुम्हाला स्क्रीनवर वॉर्ड वाईज दाखवतोय. फक्त 5 मिनिटं वेळ द्या आम्हाला. 5 मिनिटात आमचं काम संपेल.
सर्वांनी स्क्रीनकडे लक्ष द्या. आता आपण प्रभाग वाईज जे आरक्षण सोडत आपली जी पूर्ण झालेली आहे, तर स्क्रीनमध्ये तुम्हाला प्रभाग वाईज आम्ही एक एक करून दाखवतोय. प्रभाग क्रमांक 1 ची परिस्थिती. मी परत याच्यात क्लॅरिफिकेशन देतो की हे आपण काढलेला हे आताची पोझिशन आहे, पण याच्या आयोगाला मंजुरी घेऊन आपण याला पब्लिश करणार, तो पण प्रारूपच राहील, दॅट इज ड्राफ्ट. त्याच्यावर कोणाची काय हरकती वगैरे असेल तर लेखी घेऊन कार्यक्रमाप्रमाणे मग आयोगाची परवानगी घेऊन फायनल प्रभागनिहाय आरक्षणाचे तपशील फायनल 2 डिसेंबरला पब्लिश होणार. म्हणजे हे काही फायनल नाही आहे, हे मी आवर्जून सांगतो. त्याचबरोबर हे ड्राफ्ट पण नाही आहे, कारण आयोगाची मंजुरी आल्यानंतर जे आम्ही पब्लिश करू ते प्रारूप ड्राफ्ट असणार आहे. पण या आजचे जे आपण प्रक्रिया केली त्याच्या नंतरच्या तपशील दाखवण्याकरिता आम्ही तुम्हाला दाखवतोय. प्रभाग क्रमांक 1 ची परिस्थिती. प्रभाग क्रमांक 1 नागरिकांचा मागास प्रवर्ग. प्रभाग क्रमांक 1 सर्वसाधारण महिला. प्रभाग क्रमांक 1 सर्वसाधारण महिला. प्रभाग क्रमांक 1 सर्वसाधारण. जाऊया पुढे. हॅलो, याच्यामध्ये प्रभाग जो आहे तो सगळ्यांसाठी संपूर्ण प्रभाग आहे. ब क ड ही जी आहे ही आरक्षण आणि उमेदवारांच्या अंडरस्टँडिंगसाठी केलेली 4 जागेची सोय आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे बाउंड्रीज वेगवेगळ्या नाही. सगळ्यांसाठी तो पूर्ण जो एरिया डिक्लेअर केलेला आहे तो सगळ्यांसाठीच आहे. म्हणजे प्रत्येक उमेदवारांसाठी तेवढे मतदार त्यांना जे अलॉट होतील तेवढ्यामधनंच निवडून दिल्या जाणार आहे. ब क आणि ड ही आपल्याला समजण्यासाठी केलेली नॉमेनक्लेचर दिलेलं आहे फक्त. नमस्कार, माझं पॅनल क्रमांक 6 आहे. त्याच्यामध्ये वॉर्ड क्रमांक 23, वॉर्ड क्रमांक 24, वॉर्ड क्रमांक 26 आणि 27 असे 4 आहे. रामबाग खडक, चिकनघर, गावठाण, फ्लावर व्हॅली आणि म्हसोबा मैदान अशी नावं त्या अ पुढे, ब पुढे, क पुढे, ड पुढे पाहिजेत. नाहीतर मग पुरुषच सगळीकडे क्लेम करतील आणि महिलांना उरलेला भंगार देतील काहीतरी. म्हणजे आमच्यावर हा अन्याय आहे महिलांवर. आम्हाला जे कंपल्सरी वॉर्डचे नावं पाहिजे. जो आता बाउंड्री, इंटरनल बाउंड्री वेगळी गोष्ट आहे. इंटरनल बाउंड्री आम्ही मान्य करतो तुमची, पण आउटरची बाउंड्री आहे ती आम्हाला मान्य आहे. पण त्यातही ज्या प्रभागाचं नाव आहे ते त्याच्या पुढे आलंच पाहिजे, तरच पुरुषांना त्यांचा अधिकार मिळेल आणि महिलांना त्यांचा अधिकार मिळेल. अन्यथा हे खूप चुकीचं चाललेलं आहे. कारण ठाणे महानगरपालिकेमध्ये गेल्या 5 वर्षापूर्वी अ ला नाव होतं, ब ला नाव होतं, क ला नाव होतं, ड ला नाव होतं. ते नाव मस्ट आहे. त्याच्याशिवाय पुरुष कुठल्या वाढत जाईल तो जिथे असेल कुठे पक्ष ठरवेल हे पक्षांना अधिकार न देतात ते निवडणूक आयोगाला दिले पाहिजे. निवडणूक आयोगाने अ कुठला आणि ब कुठला आणि क कुठला आणि ड कुठला हे पुरुष आणि स्त्री क्लिअर कट केलं पाहिजे. नाहीतर कुठे पुरुष जाईल, दोन पुरुष माझ्या पॅनलमध्ये, 2 लेडीज माझ्याच घरातली लेडीज मारलं जाईल. हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हा निवडणूक आयोगाकडे आपण आयुक्त म्हणून आपण प्रतिनिधित्व करावं आणि त्याच्यात ती हरकतीची हे करून आणावं. त्याशिवाय तुमचे जे काही मुद्दा आहेत ना हे आरक्षणाच्या नाही आहे. तुम्ही लेखी द्या, आम्ही त्याचा आयोगाला कळू. त्याचा 2 पुरुष कुठले आहेत ते क्लिअर करा. 2 लेडीज कुठले आहे. नाही मी 2 आता जसे समजा एक वॉर्ड मध्ये जे आपण हे दाखवला समजा एक, आता तो पूर्ण जे आपण प्रभाग तयार केलेला आहे त्याची बाउंड्री तो राहील. तो पूर्ण प्रभाग वोटिंगसाठी राहणार आहेत. त्याच्यामध्ये 4 मेंबर्सचा तो वॉर्ड राहणार आहे आणि त्या 4 मध्ये या प्रकारचे ते आरक्षण असणार आहे. त्याच्यात फोड नाही आहे की हे एवढा पार्ट हे आहे, एवढा पार्ट हे आहे, एवढा पार्ट हे आहे, एवढा हे पार्ट आहे, ऐसा नाही आहे. नाव आलं पाहिजे पुढे त्याच्यामुळे पुरुष कुठला आणि महिला कुठला आहे. नाही त्याचाच बोलतोय मी. त्याचा काही सध्या नाहीये. तुम्ही लेखी द्या, आम्ही आयोगाला कळू. आयोगाने त्याची गाईडलाईन्स दिली तर त्याचा करता येईल, है ना.
पण म्हणजे माननीय आयुक्त म्हणून आपणही निवडणूक प्राधिकृत आयुक्त म्हणून तुम्ही लेखी निवेदन करा, पण तो आरक्षणाचा मुद्दा नाही आहे. आरक्षणाचं नाहीच म्हणत आहे, फक्त प्रभागाचं नाव आलं पाहिजे पुढे. आज आपण आरक्षणावर सोडती काढतोय आणि त्याच्यानंतर पण याकरिता पण हरकती घेण्याकरिता तुम्हाला 1 आठवड्याची मुदत आहे. लेखी तुमचे जे काही निवेदन असतील ते तुम्हाला देता येईल आम्हाला. पुढे जाऊया आपण प्रभाग क्रमांक 2. प्रभाग क्रमांक 2, प्रभाग क्रमांक 2 अ ची जागा अनुसूचित जाती. प्रभाग क्रमांक 2 ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला. प्रभाग क्रमांक 2 क सर्वसाधारण महिला. प्रभाग क्रमांक 2 ड सर्वसाधारण. आता आपण ऐका, सर्वांनी थोडं शांततेत बसा. 5 मिनिटात ते पूर्ण प्रत्येक वॉर्डच्या जे स्थिती आहे त्याचं वाचन होऊ द्या, मग आपण काही प्रश्न असतील तर घेऊ. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रभाग क्रमांक 3, प्रभाग क्रमांक 3 अ ची जागा अनुसूचित जाती. प्रभाग क्रमांक 3 ब अनुसूचित जमाती महिला. प्रभाग क्रमांक 3 क नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला. प्रभाग क्रमांक 3 ड सर्वसाधारण. नेक्स्ट प्रभाग, प्रभाग क्रमांक 4. प्रभाग क्रमांक 4 अ ची जागा अनुसूचित जाती महिला. प्रभाग क्रमांक 4 ब ची जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग. प्रभाग क्रमांक 4 क सर्वसाधारण महिला. प्रभाग क्रमांक 4 ड सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 5, प्रभाग क्रमांक 5 अ ची जागा अनुसूचित जाती. प्रभाग क्रमांक 5 ब अनुसूचित जमाती. प्रभाग क्रमांक 5 क नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला. प्रभाग क्रमांक 5 ड सर्वसाधारण महिला. प्रभाग क्रमांक 6, प्रभाग क्रमांक 6 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग. प्रभाग क्रमांक 6 ब सर्वसाधारण महिला. प्रभाग क्रमांक 6 क सर्वसाधारण महिला. प्रभाग क्रमांक 6 ड ची जागा सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 7, प्रभाग क्रमांक 7 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला. प्रभाग क्रमांक 7 ब नागरिकांचा मागास प्रवर्ग. प्रभाग क्रमांक 7 क सर्वसाधारण महिला. प्रभाग क्रमांक 7 ड सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 8 मध्ये आलोय. प्रभाग क्रमांक 8 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग. प्रभाग क्रमांक 8 ब सर्वसाधारण महिला. प्रभाग क्रमांक 8 क सर्वसाधारण महिला. प्रभाग क्रमांक 8 ड सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 9, प्रभाग क्रमांक 9 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग. प्रभाग क्रमांक 9 ब सर्वसाधारण महिला. प्रभाग क्रमांक 9 क सर्वसाधारण महिला. प्रभाग क्रमांक 9 ड सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 10, प्रभाग क्रमांक 10 अ अनुसूचित जाती महिला. प्रभाग क्रमांक 10 ब नागरिकांचा मागास प्रवर्ग. प्रभाग क्रमांक 10 क सर्वसाधारण महिला. प्रभाग क्रमांक 10 ड सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 11, प्रभाग क्रमांक 11 अ अनुसूचित जाती महिला. 11 ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला. प्रभाग क्रमांक 11 क सर्वसाधारण. 11 ड सर्वसाधारण. 12 प्रभागात आलो आपण. 12 अ अनुसूचित जाती महिला. 12 ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला. 12 क सर्वसाधारण. 12 ड सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 13 मध्ये आलोय आपण. 13 अ अनुसूचित जाती. 13 ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला. 13 क सर्वसाधारण महिला. 13 ड सर्वसाधारण. 14 मध्ये आलोय आपण. प्रभाग क्रमांक 14 अ अनुसूचित जाती महिला. 14 ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला. 14 क सर्वसाधारण. 14 ड सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 15, 15 अ अनुसूचित जाती महिला. 15 ब अनुसूचित जमाती महिला. 15 क नागरिकांचा मागास प्रवर्ग. 15 ड सर्वसाधारण. 16 प्रभाग. 16 अ अनुसूचित जाती. 16 ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला. 16 क सर्वसाधारण महिला. 16 ड सर्वसाधारण. 17 प्रभाग. 17 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला. 17 ब नागरिक सर्वसाधारण महिला. 17 क सर्वसाधारण. 17 ड सर्वसाधारण. 18 प्रभाग. 18 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला. 18 ब सर्वसाधारण महिला. 18 क सर्वसाधारण. 18 ड सर्वसाधारण. 19 प्रभाग. 19 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला. 18 ब सर्वसाधारण महिला. 19 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला. 19 ब सर्वसाधारण महिला. 19 क सर्वसाधारण. 19 ड सर्वसाधारण.
प्रभाग क्रमांक 20 20A अनुसूचित जाती, 20B नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, 20K सर्वसाधारण महिला, 20D सर्वसाधारण. 21 क्रमांक प्रभाग 21A नागरिकांचा मागास प्रवर्ग, 21B सर्वसाधारण महिला, 21K सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 22 मागे झालं. 21 मी परत वाचतोय. 21A नागरिकांचा मागास प्रवर्ग, 21B सर्वसाधारण महिला, 21K सर्वसाधारण महिला. 22 वर जाऊया. 22A नागरिकांचा मागास प्रवर्ग, 22B सर्वसाधारण महिला, 22K सर्वसाधारण महिला, 22D सर्वसाधारण. 23 क्रमांक प्रभाग 23A नागरिकांचा मागास प्रवर्ग, 23B सर्वसाधारण महिला, 23K सर्वसाधारण महिला, 23D सर्वसाधारण. 24 क्रमांक प्रभाग 24A नागरिकांचा मागास प्रवर्ग, 24B सर्वसाधारण महिला, 24K सर्वसाधारण महिला, 24D सर्वसाधारण. 25 क्रमांक प्रभाग 25A नागरिकांचा मागास प्रवर्ग, 25B सर्वसाधारण महिला, 25K सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 26A नागरिकांचा मागास प्रवर्ग, 26B सर्वसाधारण महिला, 26K सर्वसाधारण महिला, 26D सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 27A नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, 27B सर्वसाधारण महिला, 27K सर्वसाधारण, 27D सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 28A नागरिकांचा मागास प्रवर्ग, 28B सर्वसाधारण महिला, 28K सर्वसाधारण महिला, 28D सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 29A नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, 29B सर्वसाधारण महिला, 29K सर्वसाधारण, 29D सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 30A नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, 30B सर्वसाधारण महिला, 30K सर्वसाधारण, 30D सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 31A नागरिकांचा मागास प्रवर्ग, 31B सर्वसाधारण महिला, 31K सर्वसाधारण महिला आणि 31D सर्वसाधारण. मी विनंती करेल की आपली शेवटची स्लाइड दाखवावी ज्याच्यामध्ये हरकत सूचना उल्लेख आहे. आपण हां कशाच्या तारखा हां मी तेच समोर स्क्रीनवर तेच दाखवते तुम्हाला. प्रारूप आरक्षण हरकती सूचना मागवण्याचे विविध नमुन्यात प्रसिद्ध करणे 17 नोव्हेंबर 2025. आपल्याला हरकत घ्यायची 24 नोव्हेंबर 2025 पर्यंत. ओके. आणि त्याच्यानंतर पुढचा प्रोग्राम 2 डिसेंबरला फायनल होईल. हरकती सूचनांवर माननीय आयुक्त महोदय त्याचा विचारविनिमय करून फायनल करतील आणि 2 डिसेंबरला पूर्ण कार्यक्रम होईल. हरकत घेण्याची वेळ कार्यालयीन वेळेत सकाळपासून दुपारी 3 वाजेपर्यंत मुख्यालयात आहे. धन्यवाद. आपण सर्वांनी एकदम शांततेत हा सगळा आरक्षण सोडत प्रोग्राम एकदम शांततेत पार पडला. मी प्रशासनाच्या वतीने माननीय आयुक्त महोदयाच्या वतीने सर्वांचे आभार मानतो आणि ही आरक्षण सोडत संपली असं जाहीर करतो. धन्यवाद.